हरिओम. काल आपण म्हटल्याप्रमाणे आज कर्कटी उपाख्यान म्हणजेच कर्कटी नामक राक्षसी बद्दलचं उपाख्यान आज आपण पाहणार आहोत. कालच्या उपाख्यानामध्ये आपण असं पाहिलं होतं की एका छोट्याशा परिसरामध्ये भागामध्ये अनेक छोटी छोटी जगतं असतात. तिथे वेगळा वेगळा सर्ग असतो. सर्ग म्हणजे सृष्टी. प्रत्येक छोट्या अंशामध्ये एक वेगळी सृष्टी असते. प्रत्येक सृष्टीची कालगणना वेगळी असते आणि प्रत्येक सृष्टी ही बदलणारी असते. विकारी निर्माण होते, मध्य होतो, शेवट होतो, असं प्रत्येक सृष्टीचं होतं. म्हणजेच हे मिथ्या आहे, हे सतत बदलणार आहे, हे नाशिवंत आहे, हे सांगण्यासाठी हे लीला उपाख्यान झालं होतं. आता त्याच्या पुढे आज आपण पाहणार आहे कर्कटी उपाख्यान. काल आपण हाही विषय पाहिला होता की अध्यास किंवा भ्रम किंवा मोह. तर दोरीचा साप समजून दोरी धोपाटणं हा अध्यास झाला. विवेकाचा प्रकाश पडला म्हणजेच डोळे उघडले, बोध झाला की कळतं की ती दोरी आहे, साप नाही. आणि माणूस मग त्याची भीती सोडून देतं. तसं या संसाररूपी सागराची भवाची भीती सोडून माणसाने जे सत आहे त्याचा अभ्यास करावा नेहमी. ते सत आपल्याला प्राप्त होईल असा ध्यास घ्यावा. दुसरं महत्त्वाचं तत्व आपण हे शिकलो होतो की अंते मतिही सा गतिही. जेव्हा मृत्यू जवळ असतो, सन्निध असतो, त्यावेळेला माणसाची जशी बुद्धी असेल त्याप्रमाणे त्याला गती प्राप्त होते. आणि हे सगळं सांगत असताना वसिष्ठांनी रामाला हे कर्कटीचं उपाख्यान सांगितलं. ते काय म्हणतात? रामाला म्हणतात वसिष्ठ, अत्रैव उदाहरन्ति इमं इतिहासं पुरातनं राक्षस्योक्तं महाप्रश्नजालम आवलित अखिलम. मी तुला आता एका राक्षसीची गोष्ट सांगतो जिनी लोकांसमोर प्रश्नांचं मोठं जाळच निर्माण केलंय आणि त्या प्रश्नाची जो उत्तर देतो तो तरुण जातो. अशा एका राक्षसीची गोष्ट मी तुला आता सांगतो. तो पुरातन इतिहास आहे असं ते रामाला सांगतात. कारण काय? मी तुला हे सांगायचं कारण काय? तर हे रामा, या जगामध्ये दोन गोष्टी होतात. काही लोक दुःख भोगण्यासाठीच जन्माला येतात. त्यांच्या जन्माला येण्याचं प्रयोजनच हे की त्यांनी दुःख भोगलं पाहिजे. आणि काही लोक मरण्यासाठी येतात. त्यांना काही करायचं नसतं, काही घ्यायचं नसतं, काही द्यायचं नसतं. त्यांचा मृत्यू व्हावा म्हणून त्यांना जन्म मिळालेला असतो. मग ज्यांनी आपल्या आत्म्याला म्हणजे स्वला ओळखलं तो दुःख पण भोगत नाही आणि मरत पण नाही. म्हणून स्वची ओळख न करून घेणारा जो असतो तो दुःख भोगत राहतो आयुष्यभर आणि दुःख भोगता भोगता एक दिवस मरून जातो. मग दुःखमुक्त होणं म्हणजेच स्वला ओळखणं म्हणजेच मृत्यूपासून मुक्त होणं आहे. हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी रामाला ही गोष्ट सांगितलेली आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं की ब्रह्मदेवानी जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा हिंस्र पशूंचं पोट भरण्याची व्यवस्था सुद्धा केली. हिंस्र पशूंनी कशावर पोट भरायचंय? तर असे जे दुःख भोगण्यासाठी मरण्यासाठी जन्मलेले आहेत त्यांना त्यांनी खायचं. ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, आत्मप्राप्ती झालेली आहे, स्वचं ज्ञान झालेलं आहे त्यांना खायचं नाही. हिंस्र पशूंनी किंवा प्राण्यांनी
कुणाला खायचं? तर जे मूढ आहेत, जड आहेत, दुःख भोगणारे आहेत त्यांना खायचं. अशी ब्रह्मदेवानीच त्याची योजना करून ठेवलेली आहे सृष्टीच्या निर्मितीच्या बरोबरच. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे पहा, अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे, अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणम कालवृको हंती पुरुषाजम. म्हणजे काय? तर अशनम मे खाण्याच्या गोष्टी सगळ्या माझ्या, वसनम मे धारण करण्याच्या गोष्टी म्हणजे वस्त्र अलंकार इत्यादी या धारण करण्याच्या गोष्टी सगळ्या माझ्या. अशनम मे वसनम मे जाया मे पत्नी माझी, बंधुवर्ग मे नातेवाईक माझे, घर माझं, दार माझं, हे माझं, ते माझं. असं संस्कृतमध्ये मे या शब्दाचा अर्थ आहे माझे. असं मे मे करणारा. आता इथे मेचे त्यांनी त्याच्यावर श्लेष साधलाय. मे मे करणारा म्हणजे माझं माझं करणारा, आणि मे मे करणारा म्हणजे बकरीप्रमाणे आवाज करणारा. बकरीला खाणारा कोण आहे? वृक, लांडगा. आणि मग माणूस रूपी बकरीला खाणारा कोण आहे? तर कालरूपी लांडगा. असं जो सगळं माझं माझं करतो, मे मे करतो, अशा माणसाला काळरूपी लांडगा खाऊन टाकतो. जसं बकरीला लांडगा खाऊन टाकतो तिने आवाज केल्यानंतर, त्याप्रमाणे माणसाची स्थिती होते. म्हणून मे मे न करणारा जो आहे त्याला ह्या हिंस्र पशूंनी खायचं नाही. मग मे मे करणाऱ्यांना खायचं. अजापुत्रो बलिम दध्यात, बकरीचाच बाळाचा बळी दिला जातो. हा सृष्टीचा सिद्धांत आहे. हा समजावा म्हणून सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. आता कर्कटी म्हणजे काय याचा अर्थ आधी बघूया. कर्कट म्हणजे खेकडा. खेकड्याचं मधलं शरीर असं रुंद आणि मोठं असतं. हातपाय त्याचे पाय बारीक असतात परंतु अत्यंत मजबूत असतात, काटेरी असतात. त्याचे रुतले समोरच्या त्याच्या भक्ष्यामध्ये की ते लवकर निघत नाहीत. तर असं त्या कर्कट म्हणजे त्या खेकड्यासारखं ज्याचं शरीर आहे असा एक खूप प्रचंड भला मोठा राक्षस एका वनामध्ये राहत होता. त्याचं नाव कर्कट. आणि त्या कर्कटाची ही मुलगी कर्कटी, ती पण तशीच वडिलांसारखीच. हे चौडा देह, मोठाच्या मोठा, प्रचंड मोठा देह, आणि तशीच खादाड. ज्याचा देह मोठा त्याला आहार जास्त लागणारच. त्याप्रमाणे ती कर्कटी सुद्धा तशीच होती, अत्यंत खादाड. आणि तिचं एक तत्व होतं आयुष्यामध्ये, काय? येन केन प्रकारेण देहरक्षणार्थ क्षुधा शांत करत फिरायचं. म्हणजे समोर जो येईल त्याला खात फिरायचं, भक्षण करायचं. हा एवढा एकच तिचा धर्म तिने मानलेला होता. असं करता करता जसं जसं ती वयाने मोठी होऊ लागली तसा तसा तिचा आहार वाढला. आणि नुसता आहार नाही वाढला, त्या आहार वाढण्याच्या मागे तिच्या मनामध्ये तृष्णा निर्माण झाली की मला या जगात जेवढे प्राणी मात्र आहेत ते सगळे खाऊन टाकायचे, त्याच्याशिवाय माझी क्षुधा शांत होणारच नाही. असा एक तिच्या मनामध्ये दृढ निश्चय झाला, निर्माण झाला दृढ निश्चय. आणि तसं करायसाठी ती तसं कसं करता येईल त्याच्यासाठी ती तपश्चर्या करायला हिमालयाच्या एका शिखरावर गेली. आणि एका पायावर उभं राहून तिने तपश्चर्या करायला सुरुवात केली की माझ्यामध्ये अशी क्षमता येऊ दे की मी सगळ्या प्राणीमात्रांना खाऊ शकेन, अशी माझ्यामध्ये क्षमता येऊ दे. म्हणून तिने तपाचरण सुरू केलं. एका पायावर उभं राहून अत्यंत तीव्र तपाचरण तिने केलं. तिला ते सगळं तिचं ते अत्यंत कष्टाने केलेलं तप पाहून
ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले. तिने त्यांना सांगितलं की क्षुधानाशः परमम सुखम, हे माझं तत्व आहे. माझी भूक भागणं हेच सगळ्यात श्रेष्ठ सुख आहे माझ्यासाठी. तेव्हा माझी भूक भागेल असा मला तुम्ही वर द्यावा. ते म्हणाले तू करतेच आहेस, आणखी त्याच्यात वेगळं काय सांगायचं आहे, वेगळा काय वर द्यायचा आहे. तर ती म्हणाली तसं नाही, मला हा एवढा मोठा जड देह घेऊन माझं ते खाद्य शोधत फिरावं लागतं. त्यापेक्षा असं करा, माझा हा जो देह आहे एवढा मोठा अवाढव्य अगडबंब आणि चौडा असा वाढलेला, त्याच्याऐवजी मला असा देह द्या की ज्यामुळे मला अगदी सहज इथून तिथे जाता येईल आणि जो प्राणी मला माझ्या हाती लागेल त्याला मला खाता येईल असा मला देह द्या. तो देह पाहिजे मला कसा, सुईसारखा. सुई टोचली की त्या प्राण्याचं रक्त बाहेर येईल आणि ते मी प्राशन करीन आणि मग मला ते खाण्याचं समाधान मिळेल. असा देह मला द्या. तर ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे, देतो तुला देह, पण माझी पण एक अट आहे. तू त्याच देहाला खाऊ शकशील ज्या देहानी आजपर्यंत निषिद्ध अन्न सेवन केलेलं आहे, नेहमी ऑलवेज. अशाच माणसाला तुला खाता येईल. म्हणजे निषिद्ध आहार करणाऱ्याला तुला खाता येईल, दुष्कर्म करणाऱ्या देहाला तुला खाता येईल, निंद्य प्रदेशात वस्ती करणाऱ्या, म्हणजे वस्ती करण्यासाठी जो प्रदेश चांगला नाही अशा ठिकाणी वस्ती करणाऱ्या माणसाला तुला खाता येईल, शास्त्राच्या विरुद्ध आचरण करणाऱ्या माणसाला तुला खाता येईल, स्वभावतःच दुष्ट असणाऱ्या माणसाला तुला खाता येईल, आणि तुझं सामर्थ्य फक्त एवढ्या लोकांवरच चालेल. एवढ्याच लोकांना तू मारू शकशील आणि खाऊ शकशील. सर्व प्राण्यांना तू कशी खाशील? कारण जो शास्त्रशुद्ध आचरण करतो, जो उत्तम जागी राहतो, जो दुष्कर्म करीत नाही, जो शास्त्र डावलून कर्म करत नाही, शास्त्राला अनुसरून कर्म करतो, जो स्वभावतःच दुष्ट नाही, अत्यंत सज्जन आहे, अशाला मात्र तू खाऊ शकणार नाहीस. तिथे तुझं सामर्थ्य चालणार नाही. बाकीच्यांना तू खाऊ शकशील असा तिला वर देतात ब्रह्मदेव आणि निघून जातात. त्या दिवसापासून या कर्कटीचं नाव पडतं विषूचिका, म्हणजे विषयुक्त सूचिका. कारण सूचिकेचा आकार मिळाला ना, मग कशी विषयुक्त सूचिका, म्हणजे महामारी फैलवणारी. म्हणजे तिने दंश केला की त्या व्यक्तीला काही ना काही आजार होत असे आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा अंत होत असे. असं बरेच दिवस गेले आणि मग त्या विषूचिकेच्या म्हणजे कर्कटीच्या मनात असा विचार आला, अरे मी एवढी तपश्चर्या केली आणि माझा इतका छान मोठा देह होता तो उगाचच घालवून बसले. हा इतका बारीकसा सुईसारखा देह मला मिळाला, यांनी माझं पोट तर भरतंय, पण गंमत अशी आहे अख्खा माणूस मला मिळत असून सुद्धा त्याचं थेंबर रक्त मिळालं की मला माझं पोट भरत आहे. हे बरोबर नाही. आणि तो वाया जातोय माणूस, माझ्या हातातून तावडीतून निसटून जातोय. मी त्याचं मांस हाडं वगैरे काही खाऊ शकत नाही. आणि एक थेंब रक्त म्हणजे काय, काहीच नाही. हे तर मी माझ्या हाताने माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, हे काही बरोबर नाही. असं तिच्या मनात आल्यावर तिने पुन्हा तपश्चर्या करायला सुरुवात केली. आता दुसऱ्या वेळेस जेव्हा तिने तपश्चर्या करायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की तिच्यामधली दुष्ट वृत्ती निघून गेली आणि त्या म्हणजे तपाचा परिणाम म्हणून तिच्यातला जो वाईट भाग होता तो नाहीसा झाला. आणि नंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले आता काय, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला देह दिला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला कोणाकोणाला खायचं त्याची मुभा दिली, आता आणखी काय. तर ती म्हणाली की नाही मला हे इतका बारीक देह दिला तू, ते काय बरोबर नाही केलं. अगं म्हणे तूच मागितलास ना म्हणून दिला.
नाही म्हणे मला माझं पुन्हा पूर्वीचा देह मिळाला पाहिजे, कारण या देहाने मी रक्त मांस असं काही खाऊ शकत नाही, एका थेंबाने पोट भरतंय माझं, तसं नाही चालणार, मला पुन्हा पहिल्यासारखा देह प्राप्त झाला पाहिजे. मग ते त्यांनी सांगितलं की हो, तुला पुन्हा पहिल्यासारखा देह प्राप्त होईल, पण ज्या अटी मी तुला आधी घातल्या त्या सगळ्या याही देहामध्ये तुला पाळाव्या लागतील. शास्त्र निषिद्ध अन्न सेवन करणाऱ्यांनाच तू खाऊ शकशील, दुष्कर्म करणाऱ्यांना, निंद प्रदेशात राहणाऱ्यांना, शास्त्र विपरीत वागणाऱ्यांना, दुष्ट स्वभावाच्या, हिंसक अशा लोकांनाच तू फक्त खाऊ शकशील, बाकीच्यांना काही तुला खाता येणार नाही. ही माझी अट मान्य असेल तर मी तुला तुझा देह तुला परत देतो. तर ती म्हणाली ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग तिला त्यांनी पुन्हा पहिल्यासारखं करून टाकलं. तेव्हा तिच्या पण लक्षात आलं की आपल्यातला दुष्टपणा निघून गेलेला आहे. आणि हे ब्रह्मदेवांनी तिच्या लक्षात आणून पण दिलं. ब्रह्मदेवांनी सांगितलं की तू आता मी सांगितल्याप्रमाणे तुझा आहार घे. तू पहिल्यांदा विषुचिका या स्वरूपामध्ये जेव्हा लोकांना त्रास देत होतीस, त्यामुळे जो लोकांना त्रास झाला त्याच्यातून वाचण्यासाठी एक मंत्रसुद्धा मी तुला देतो. म्हणजे ज्या लोकांना त्या त्रासातून मुक्त व्हायचं आहे त्यांना तू तो मंत्र सांगितलास की ते मुक्त होतील, असं एक साधन मी तुला देतो, एक मंत्र तुला मी देतो. आणि विषुचिका प्रतिकार मंत्र ब्रह्मदेवानी तिला सांगितला आणि तिला सांगितलं की आता तू मोकळी, तू कुठेही फिरू शकतेस. तिच्यातला दुष्टपणा गेला, तिच्यातलं ते असं सगळ्यांना खात सुटायची जी एक खावखाव सुटली होती ती पण गेली. आता ती केवळ देहरक्षणार्थ आहार घेत फिरत राहिली, या वनातून त्या वनात, त्या वनातून त्या वनात. असं करता करता बराच काळ निघून गेला आणि हे एक वेगळं तिचं तपाचरण सुरू झालं. खरं म्हणजे ती तपश्चर्या नव्हती, पण तिच्यामधला दुष्टपणा गेल्यानंतरचं तिचं जीवन तिला समाधान देणारं असं त्या ठिकाणी सुरू झालं. आणि अन्यायी माणसांना खाणारी अशी ती झाली. जेव्हा तिचं आचरण असं सुरू झालं तेव्हा पुन्हा इंद्राचं आसन डळमळलं. इंद्राला सूचना मिळाली की अरे, ही एवढी दुष्ट असून आता तिचा दुष्टपणा निघून गेलेला आहे, तपाचरणामुळे तिला आत्मज्ञान झालेलं आहे आणि ती अन्यायी माणसांनाच फक्त खाते, ज्यांना खाणं आवश्यक नाही, गरजेचं नाही, त्यांना ती खात नाही, त्याच्यामुळे तिचा प्रभाव वाढतो आहे. म्हणून मग इंद्र त्या तेजानी जागा झाला आणि त्यांनी तिचं नाव बदललं. पहिलं नाव होतं कर्कटी, दुसरं नाव तिला मिळालं विषुचिका आणि आता तिला तिसरं नाव मिळालं अन्यायबाधिका. आता ती कर्कटी नाही राहिली, आता ती अन्यायबाधक झाली, अन्याय करणाऱ्यांना नष्ट करणारी झाली. जे इतरांवर अन्याय करतात त्यांना ती नष्ट करत असे, म्हणजे खाऊन टाकत असे, त्याच्यावरती भूक भागवत असे. हा या कथेचा एक भाग झाला. कर्कटी राक्षसीच्या जीवनामध्ये कसा बदल झाला त्या बदलाचा हा एक भाग झाला. आता उरलेला दुसरा भाग कर्कटी राक्षसीच्या जीवनातला तो आपण उद्या बघणार आहोत. त्याच्यामुळे आज आपण इथे थांबूया. उद्या या आख्यानाचा दुसरा आणि महत्त्वाचा भाग, ज्याच्यामध्ये तत्वज्ञान पण आहे, ज्याच्यामध्ये कथानक पण आहे आणि रामाला दिलेली शिकवण पण आहे, हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरिओम. आज इथेच थांबू.